सद्धमातीत पवित्र जीवन व्यतीत करणारा पवित्र भिक्खू संघ या त्रिरत्नाला वंदन करतो। आज आपल्या ठिकाणी आपल्या बाळाचा 5वा जन्मदिवस साजरा करत आहात। या निमित्ताने उपस्थित आर्याजी, माझ्या सोबत आलेले वानखडे साहेब, गौतमजी गवई साहेब, राजेशजी खंडारे साहेब, विशेष आपण या बाळाला मंगलमैत्री देण्यासाठी, शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळे श्रद्धावान उपस्थित उपासक उपासिका, सान बालक बालिका, पुत्ररत्नाचा लाभ होणे आजच्या घडीला माता पित्याला सर्वोच्च आनंद होत असतो। यासारखा त्यांच्यासाठीच तो आनंद राहणार आहे। ज्या ज्या वेळेस बाळाचं वय वाढत जाते त्या वेळेस आपल्याला एक त्या बाळाच्या गुणाची जाणीव होत राहते आणि त्या गुणातून आपल्याला स्मरण होत राहत असते की मनुष्याचं जीवन कसं आहे। भगवान अनंत सम्यक संबोधाने जन्माला येण्याच्या अगोदरपासून संस्कार शिकवलेले आहेत। आपण मनुष्य लोक बेहोशीत जीवन जगत आहोत। बेहोशी यासाठी आहे की आपल्याला मनुष्याचा लाभ झाला। खर तर म्हणजे दशधम्म सूत्रामध्ये भिक्षूंसाठी भगवंतांनी जो उपदेश केलेला आहे, कम्म दायादो कम्म येऊनी कम्म पटी सर्व, या कर्मफलातून हा सगळ्या गोष्टीचा त्यांनी भिक्षुनी वैयक्तिक जीवनाचा अभ्यास केला पाहिजे। जन्माला येत आहेत तर कर्मामुळे येत आहेत आणि मरतात सुद्धा कर्मामुळे। तुम्ही आपण सगळे जन्माला आलेले आहोत, आपल्या कर्मामुळे जन्माला आलेले आहोत। अशा पर्वावर जन्माला आलो की ते बुद्ध द्वितीय शासन सुरू आहे आणि अशा पर्वावर जन्माला आलो की बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचं अनुसरण केलं आणि ते आपल्याला बुद्धाच्या मार्गाकडे लावण्यासाठी त्यांनी सगळ्यात मोठं धम्मचक्र अनुप्रवर्तन केलेलं आहे। याची नैतिक जबाबदारी काय? कारण बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहित असताना ही सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे। ही जबाबदारी सगळ्यात मोठी अशी आहे की मानवाचं जीवन कसं घडवलं पाहिजे, मानवाच्या साठी मनुष्याचं जीवन किती दुर्लभ आहे। भगवंतांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे, मनुष्य जाती दुर्लभो, माणसाचा जन्म हा दुर्लभ आहे। तो कोण्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे याच्याशी काही मतलब नाही। धर्म, जाती, पंथ, भेद भाव हे नंतरच्या गोष्टी, जन्माला आल्यानंतर हा मानवाचा सगळ्यात आगाऊपणा हा झालेला आहे। पण माणसं जन्माला आलेत ना, हा सगळ्यात मोठा आपला दुर्लभ लाभ आहे आपल्याला। आपण मनुष्य लोकांमध्ये जन्माला आलो आणि अशा पर्वावर आलो की तिथं बुद्ध शासन सुरू आहे। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं। भगवंताचा जन्म मनुष्य लोकांमध्ये होणे किती कठीण बाब आहे, खूप कठीण बाब आहे। दुसऱ्या भाषेत जर सांगायला आपल्याला गेलं, देवाचं जीवन सहज प्राप्त करता येते, माणसाचं जीवन प्राप्त करता येत नाही। माणसं बनणं फार कठीण आहे
आणि माणसं बनण्यासाठी जे प्रयत्न करावा लागेल तो धम्म श्रवण करणे त्याहीपेक्षा अधिक कठीण आहे. आणि धम्म श्रवण करत असताना काय धम्म आहे तर या निसर्गा नियमामध्ये ज्या काही हालचाली सुरू आहेत तो एक धर्म आहे, ऋतू नियम आहे म्हणजे धम्म आहे. तसा मनुष्याचा स्वभाव धर्म सुद्धा आहे. धर्माच्या व्यतिरिक्त तुम्ही अनुकरण करायला लागला, अनुसरण करायला लागला, आचरण करायला लागला की त्याचा प्रत्यय येतोच. या जगात अशी कुठलीच गोष्ट नाही की ते प्रत्यय विना होत नाही. आणि ही बाब लक्षात घेतली पाहिजे की सगळेचे सगळे मानव जातीतले लोक जे आहेत ना, हे आपल्या बाळाला जन्म देतात ना, हे जन्म देतात केवळ फक्त फिजिकली बर्थ आहे, शारीरिक जन्म देताय लोक तुम्ही, चित्ताचा जन्म देत नाहीत. चित्ताचा जन्म तर त्यावेळेस त्याने धारण केलेला असतो, फक्त तुम्हाला शारीरिक जन्माची पूर्तता करण्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेच्या असतात. आणि म्हणूनच आहे की बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ आपण जर वाचला तर ही गोष्ट आपल्याला लक्षात येते की सुमेध नावाचे बोधिसत्व महामायेच्या स्वप्नात येतात आणि काय म्हणतात माहित आहे ना, आपण वाचन करताय की नाही, काय म्हणतात, स्वप्न पडते तिला महामायेला, काय म्हणतात की माझा शेवटचा जन्म मी घेतो, त्यावेळेस तू कोण होय, माझी आई होशील का, माता होशील का, म्हणजे परमिशन घ्यावं लागते का नाही, जन्म ग्रहण करण्यासाठी परमिशन घ्यावं लागते का नाही, घ्यावंच लागते. तशी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना परमिशन घ्यावं लागली, फक्त आपण बेहोशीत असल्यामुळे आपल्याला त्याची उकल झालेली नाही, आपल्याला त्याची समज आलेली नाही. म्हणून आपण सावध झालं पाहिजे की भगवान अनंत सम्यक संबुद्धांनी जे संस्कार शिकवलेले आहेत त्या संस्कारात परिपूर्णता आपण केली पाहिजे. जे जे विपरीत परिणाम करून घेतात ते ते तसे होतात. आणि आजच्या काळामध्ये एवढी भयानक डेंजर परिस्थिती आहे, ते कुठल्याही समाजात असो, हिंदू असो का मुसलमान असो का जैन असो की बौद्ध असो, कुठल्याही समाजातले 14 वर्षाचे लेकरं घ्या, वाह्यात गेलेले आहेत, वाह्यात. आणि त्यापैकी तुमच्या समाजाची, बौद्ध समाजाची जर गोष्ट सांगितली तर तुमचे 14 वर्षाचे लेकरं तंबाखू खातात, गुटखे खातात आणि लग्नाची दारवा पेतात. हे काय मायबापाची ताकद होत नाही त्या लेकराला थांबवण्याची की पेऊ नको म्हणून. हा त्या बाळावर काही निर्बंध घालण्याचा परिणाम आहे का? हे सगळे लेकर बिघडण्याचं कारण कोण आहे, कोण आहे, हे तर तुम्हालाही समज आहे ना. जर मायबाप जर हे असतील, याला जिम्मेदार जर मायबाप असतील, तर मग ज्या वेळेस मायबापाचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी अशी संतान का निर्माण करत नाही, त्यासाठी मायबाप बनणं फार कठीण आहे आणि लेकराला जन्म देणं त्यापेक्षा कठीण आहे, खूप कठीण बाब आहे. म्हणून समजदार व्यक्तीची समजदारी त्याच्यात आहे की माझ्या कानावर बुद्ध वचन पडले, मला जे ऐकायला मिळालं त्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की माझा आता उर्वरित आयुष्य मी फक्त आणि फक्त सदाचारात घालवण्याचा प्रयत्न करेल, पंचशिलाचं पालन करण्या इतपत मी योग्यता आणेल, हे सुद्धा कल्याणकारिक आहे. आदि कल्याणं, मध्य कल्याणं, पर्यवसान कल्याणं म्हणतात की नाही. सुरुवातीला करा, जन्म येण्याच्या अगोदर मायबापांनी ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी नवोदित वधूवरांना हे सांगत असतो, जाणीवपूर्वक सांगत असतो की कोण्याही लेकराला जन्म देण्याच्या अगोदर 18 वेळा विचार करा कोणाला जन्म द्यायचा आहे म्हणून. लेकराला जन्म द्यायचा आहे, तुम्हाला कोणाला जन्म द्यायचा आहे हे तर या जगातल्या दोन गोष्टी, एक तर मुलगी होईल ना तर मुलगा होईल, त्या येते असं चौथं ते तिसरं तर कुठलं काम होणारच नाही. माणसाच्या पोटी काय जन्माला जन्माला आले का नाही, जनावरांच्या पोटी जनावर जन्माला येतात, पण माणसाच्या पोटी माणसं जन्माला येत नाहीत. कठीण आहे, खूप कठीण आहे. आणि त्यासाठी बुद्धांनी शिकवलेला मार्ग तो प्रत्येकाला अनुसरावा लागेल. त्यासाठी जाणीवपूर्वक आपण कायेची शुद्धता, मनाची शुद्धता आणि वाचीची शुद्धता केली पाहिजे. आम्ही एवढा चांगला संबंध घडून आणतो, माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे, लग्न आहे, एवढा चांगला संबंध जोडून आणतो, मुलगी अशी पाहिजे, मुलगी अमुक पाहिजे, मुलगी तमुक पाहिजे, या सगळ्या गोष्टी मुलगी अशा पद्धतीने निहाळून घेतो आपण.
अगदी चाणाक्ष बुद्धीने तिची विचारणा करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण आपल्या घरातलं 2-4 महिन्याचं वातावरण गेलं तर एवढं गढूळ असते की आमच्या घरात तंबाखू खाणारे लोक आपल्याला सरळ सांभाळतात, गुटखा खाणारे आहेत, नाही तंबाखू नाही गुटखा, दारू पिणारे तर 100% आहेत, नाही दारू पिणारे असले तर वाचार तर 1 नंबरचे आहेत. सांगा ते संतान जन्माला कशी, जन्माला कशी? ही नैतिक जबाबदारी तुमची आहे. आणि मग ही समजदारी आहे म्हाताऱ्या मायांचं सुद्धा काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लय चांगल्या गोष्टी समजतात, भंतीची खूप चांगलं सांगतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हालाही समजतात, पण त्यावेळेस जे करायला पाहिजे होतं त्यावेळेस सगळेचे सगळे बेहोशीच होते. ज्यावेळेस तुम्ही बीजारोपण केलं का नाही, त्यावेळेस जे जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, जे सजगता पाहिजे होती, ते सजगता कोणाकडेच नाही. आणि मग लय झाल्यानंतर मग आता, आणि मग त्याच्यानंतर सुरुवात होते गळण या वळण सकळी इंद्रियाशी. सगळं झालं मग म्हाताऱ्या वयात आल्यानंतर म्हाताऱ्या माणसाने किंवा म्हाताऱ्या मायनं तरी लेकरावर आदर्श टाकला पाहिजे. नातू जवळ असते तंबाखू म्हणणं सुरू असते, काय शिकवणार आहे तिला? हा सगळ्यात मोठा दुर्भाग आपला आहे. आपण या सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजे. मनुष्याचं जीवन फार कठीण आहे आणि म्हणूनच या गोष्टी आपण ज्या बाळाचा 5वा जन्मदिवस साजरा करत आहात, सगळ्यांच्या मायबापाची एवढी मोठी उमेद आहे, एवढी आशंका आहे यांना, एवढे स्वप्न या मुलाच्या बाबतीत त्यांनी पाहिलेलं आहे. जन्माला येण्याच्या अगोदर त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता 5वा दिवस तुम्ही साजरा करत आहात, 5वा वाढदिवस साजरा करत आहात, त्याच्याकडून तुम्हाला जे स्वप्न आहेत ना ते खूप मोठे स्वप्न आहेत. त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आतापासून त्याला लाईनीवर लावावं लागेल. त्यासाठी मायबापावरही लाईनीवर येणं गरजेचं आहे. लेकरं कोणाचीच ऐकत नसतात. कोणाचेच लेकर ऐकतात का? तुमचेही लेकर ऐकत नाही. फक्त एक आहे की मायबापांनी जर मायबापाच्या मनाचं ऐकलं ना तर लेकर ऑटोमॅटिक ऐकायला सुरुवात करतात. तुम्हीच तुमच्या मनाचं ऐकत नाही तर लेकर कधी ऐकणार आहे? ह्या जाणीवपूर्वक गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याच्या वयाचे 5 वर्ष कसे गेले याचा म्हणजे याचा आपण परीक्षण करणं गरजेचं आहे. त्याचे 5 वर्ष कसे घालवतो यासाठी आपण प्रयत्न करा, पण उर्वरित त्यांनी कसं बनलं पाहिजे याच्यासाठी मायबापाने दोघांनी विचारपूर्वक या गोष्टींची मांडणी करा की जेणेकरून माझ्या लेकरावर कशा प्रकारचे संस्कार निर्माण झाले पाहिजेत. मी मगाशी सांगतो एक आहे की ह्या सगळ्या गोष्टी, एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की माझ्याकडे बुद्धभूमीला लोक येत असताना म्हणजे माय येते, बाप येतात, लेकराला घेऊन येतात सगळ्या, आणि लगेच लोक सांगतात भंतीजी काय करणार हो, लय लेकरू हट्टी आहे हो, याच्यावर काय तर करा. भंतीजी काय करणार आहेत? भंतीजी काय, अरे मायबापाचा हट्ट लेकरात येईल ना. ज्या वेळेस ती गरोदर होती त्यावेळेस ना बापाने हट्ट कमी केला, ना त्या बाळाच्या संबंधी ज्या आईने जन्म द्यायचा ना तिनं हट्ट कमी केला. दोघांची हटबाजी एवढे होते. मला सांगा, तुम्ही दोघे मायबाप जर हटी असाल तर लेकर काय चांगले निघणार आहे? हट्टीच होतील ना. त्याच्यात एक दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस गरोदर अवस्थेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात तर आपल्या पाठीमागा, माझ्या पाठीमागा हा LED लावलेला आहे, टीव्ही लावलेला आहे. ज्या दिवशी आपल्या माहेकडे येतात किंवा आपल्या आईकडे येतात, माहेरी येतात, त्यावेळी सगळी नैतिक जबाबदारी माय बाप स्वीकारते किंवा सासू सासरे स्वीकारतात. त्यावेळेस तुम्हाला फुल वेळात असते. डॉक्टर सांगते तुम्हाला बेड रेस्ट घ्या, तुम्हाला जाणीवपूर्वक सांगते. त्यावेळेस तुम्ही बेड रेस्ट घेत असताना बेड रेस्ट घेत नाही. तुमच्याकडे दुपारी असते हातात रिमोट आणि चायनिंग सुरू असते. त्यावेळेस रडण्याचे सुद्धा असतात, त्यावेळेस दारू पिण्याचे नाटक त्याच्यात बघत असतात, आगाऊ सुद्धा असतातच. या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहतात, कधी रडण्याचे असतात, कधी हसण्याचे असतात. तुम्ही हे सगळं विसरले असतात की जी गरोदर भगिनी आहे तिनं ते लाल बटन दाबलेलं आहे, ते रेकॉर्डिंग सुरू आहे, ते व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू आहे. सगळं विसरले तुम्ही, भान विसरले. आणि मग नंतर जन्माला आल्यानंतर 1-2 वर्षाच्या नंतर सहज म्हणतात लेकरू असं कसं झाला. अरे लेकरू असं नाही होणार तर कसं होईल? ज्यावेळेस करायला पाहिजे त्यावेळेस केलं नाही, आणि ज्या वेळेस आता वळण द्यायचं आहे त्यावेळेस वळण नाही होत नाही. वळण वळण सकळ इंग्रजी तुकाराम महाराज जाणीवपूर्वक बोलतात. शरीराला वळण काढलं तसं आणि त्याच्यातून आहे. म्हणून प्रत्येक आई बापाची नैतिक जबाबदारी आहे, माझ्या मुलाला त्या उद्देशापर्यंत मला पोहोचवायचं असेल
तर माय बापाने पहिल्यांदा विचारपूर्वक जीवन जगलं पाहिजे की मला कसं जीवन जगता यावं, त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून या बाळाला मी लाख लाख शुभेच्छा देतो. त्याचे उर्वरित जे 5 वर्ष आतापर्यंत घातले, त्याला उर्वरित जे आयुष्य आहे त्या आयुष्यासाठी मी त्याला आरोग्य, त्याला धनसंपदा, त्याचं जीवन सफल होण्यासाठी मंगल मैत्री करतो. आपल्या मायबापाची जे नैतिक जबाबदारी आहे ते तर करतात. मी काय करणार आहे तर त्याच्या पुढील वाटचालीसाठी, पुढील जन्मदिवसाच्यासाठी त्याला लाख लाख शुभेच्छा देतो की त्याचं जीवन सफल हो. आणि जे काही मायबापांनी इच्छा व्यक्त केलेल्या आहेत त्या इच्छा पूर्ती करण्यासाठी मायबापांनी बाकीच्या गोष्टी बंद करा. जाणीवपूर्वक सांगतोय, बाकीच्या मायबापांनी गोष्टी बंद करा. लेकराच्या समोर वायफट बोलणं बंद करा. मी सांगत आहे बरे, तुम्हाला लय सवय आहे लहान लेकराच्या समोर माय तरी शिव्या देईल, नाही तर बाप जरी नाही. माय बापाने जरी दिला नाही तर आजी तर 100% शिव्या देते त्या लेकराला. आणि मग म्हणतात की कधी कधी असं होते की ते ऐकते, ऐकल्यानंतर रस्त्यावर जाते. आणि जर एखाद्या घरात शिव्या देणारच घर नसेल, त्या जर घरात गेला नाही, हे जर त्याचा मित्र असलं, त्या लेकराच्या घरात गेल्यानंतर त्या मित्राकडून चुकलं, या लेकराने जर ते शिव्या दिला तर त्या लोकांचे कान गरम होते. अरे काय शिव्या देते, कसा आहे. याचा अर्थ काय, आपल्यातून आपण निर्माण केलं पाहिजे. म्हणून म्हणतो की बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत की आपल्याला चांगल्या जीवनात आपल्याला पदार्पण करता आलं आणि चांगलं जीवन जगण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू हाच होता की नवीन पिढी उत्पन्न होण्यासाठी प्रबुद्ध भारत कसा निर्माण करायचा आहे, यासाठी प्रबुद्ध लेकरं बनवण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी मायबापाने प्रबुद्ध होणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्यासाठी दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. बुद्धाचा मार्ग अनुसरण्यासाठी आहेच आहे आणि बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांची शिक्षण पद्धती आपल्याकडे आहे, याकडे जास्त फोकस करा आणि आपल्या मुलाचं भवितव्य उज्ज्वल करा. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्याप्रती, आपल्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. आपल्या सगळ्यांचं खूप मंगल हो, कल्याण हो, भलं हो, आरोग्य लाभो, धनसंपदा प्राप्त हो, इच्छा प्रतिच्छा पूर्ण, दुःख दूर हो, सुखी हो, सुखी हो, सुखी. साधु 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 संघ